नमस्कार मित्रांनो, माझं नाव जगदीश। माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला बेळगावमधील कपिलेश्वर मंदिरबद्दल थोडीफार माहिती देणार आहे। म्हणजे कपिलेश्वर मंदिरकडे मी आज जाणार आहे। तुम्हाला दाखवणार आहे कपिलेश्वर मंदिर कुठे आहे आणि तुम्हाला सांगणार आहे की स्टेशनपासून हे मंदिर किती किलोमीटर आहे वगैरे होईल। मी मंदिरातल्या आतला परिसर तुम्हाला दाखवेन। चला तर मित्रांनो, आपण जाऊया आपल्या थेट मंदिरकडे। रेल्वे स्टेशन व बस स्टॉपपासून अवघ्या 2-3 किलोमीटरवरतीच आपल्याला कपिलेश्वर मंदिरकडे पोहोचता येतं। बेळगावमधील हे खूप सुंदर आणि प्राचीन असे मंदिर आहे। इसवी सन 1890च्या काळामध्ये हे मंदिर बांधण्यात आलं आहे असा अंदाज आहे। या मंदिराला श्री क्षेत्र दक्षिण काशी श्री कपिलेश्वर देवस्थान असे संबोधले ओळखले जाते। मंदिरामध्ये प्रवेश करताच आपल्याला सुंदर अशी भगवान शिव यांची मूर्ती पाहायला मिळते, जी दिसायला आकर्षित आणि सुंदर आहे। भक्तांनी सांगितल्याप्रमाणे मंदिरामधील शिवलिंग हे स्वयंनिर्मित आहे, म्हणजेच कोणाच्या द्वारे त्याला स्थापित केलं नाही आहे, ते स्वतः निर्माण झालेलं आहे। या मंदिराची निर्माण कपिल मुनी यांच्याद्वारे झाली होती। मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य असं की संपूर्ण भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत आणि 4 धाम आहेत। जर तुम्ही 12 ज्योतिर्लिंग आणि 4 धामाची यात्रा केल्यानंतरला जोपर्यंत इथं येऊन दर्शन घेणार नाही, तुमची यात्रा पूर्ण होणार नाही, अशी एक मान्यता आहे। मंदिराच्या बाजूलाच आपल्याला नवग्रहांच्या मूर्तींचे दर्शन घडते। मंदिरामध्ये आपल्याला एक सुंदर आणि आकर्षित असे एक ठिकाण पाहायला मिळतं, जिथं शिवशंकरांच्या जीवनावरती जे काही महत्त्वाच्या घटना घडल्या होत्या ते म्युरल पेंटद्वारे आपल्याला पाहायला मिळतं। तर त्याचबरोबर त्याच्या खाली आपल्याला घटनेच्या बद्दल काही माहिती वाचायला भेटते। मंदिराच्या गाभाऱ्यामध्येच आपल्याला गणपती मंदिर, दत्त मंदिर, साई मंदिर, महादेव मंदिर, शनी मंदिर आणि भगवान परशुरामांची प्रतिमा असे अनेक वेगवेगळ्या देवतांचे दर्शन आपल्याला मिळते। त्यामुळेच पडतं या मंदिराला श्री क्षेत्र दक्षिण काशी असे म्हणतात। आशा करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल प्लीज कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत कळवा। त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, त्याचबरोबर शेअर करायला विसरू नका आणि भरपूर कमेंट करायला विसरू नका। आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। टिल देन
बाय बाय.